Tribals dancing and painters painting was a common sight in Talasari few years ago. Today, just 140 kilometers away from Mumbai, Talasari is one of the most backward and poorest of tribal blocks in Maharashtra. Community is primarily engaged in farming, and some people also go to neighboring cities as laborers. In keeping with today's digital world, Talasari has a big digital gap. Until 2 years ago, schools like Maji Shala in Dongari Vilanpada hardly had any computer training courses. Villagers of Zari had to go as far as 10 kilometers to Talasari block to get official things done. The youth of Girgaon village did have basic mobile phones, but vocational computer training was a faraway dream for them. आज आपण जिगर 2 मध्ये नंदिका गणित घर आणि जंगल यात्रा आहे. Computer Aided Learning, or CAL as it is called, is a computer education program for primary children. Ranjit is a part of CAL program taking place in his school. माझे नाव रणजित जाना डावरे आणि माझे शाळेचे नाव जीप शाळा डोंगारी विलासपाडा. मी डोंगारी विलासपाडात राहतो. Going to a government school, Ranjit belongs to a tribal family where his father gets work for 10 days a month in a nearby factory and his mother is a farm laborer. माझे घर कुळाचे आहे. कुळाचे म्हणजे मातीने सारलेले. आम्ही शिकलेलं कमी आता आम्ही दुसरं काम करतो. आम्ही लाकूड फोडतो, दुसरं शेतीचं काम करतो. म्हणजे याला तसं काम भेटलं नको पाहिजे सर. माझी शाळा दुर्गम भागामध्ये आहे. 100% विद्यार्थी हे आदिवासी आहेत. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, SAP आणि लार्सन अँड टुब्रो ह्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे, कारण त्यांनी मला 2016 पासून 15 लॅपटॉप, सुसज्ज अशी संगणक लॅब आणि 2 शिक्षक दिले. आपल्याला जर दुसरं बेरीज वजाबाकी. These programs were started in schools where computer labs were set up from scratch and given full technical and training support. मुलं पण फार आनंदी झाली की ती इथे जेव्हा येतात शिकण्यासाठी तेव्हा प्रत्येकाला माहीत असतं की मला एकट्याला एक कॉम्प्युटर मिळणार आहे हाताळायला. मॉनिटर, स्पीकर, माऊस, कीबोर्ड, CPU म्हणजे सिस्टीम युनिट हे सर्व भाग मिळून एक संगणक बनतोय. मला कॉम्प्युटर क्लासमध्ये चित्र काढायला आवडते. वर्डमध्ये मला स्वतःची माहिती लिहितो मी. Digital literacy, or DLLS, is a program which imparts IT education to secondary and higher school-going children. आम्हाला गेल्या 2 वर्षापासून कम्प्युटर लॅब मिळाली. कम्प्युटरमध्ये आम्हाला इतकी आवड निर्माण झाली की आता आम्हाला त्यापासून उठून कुठे जावंच लागत नाही. Neha, a 9th standard student, is a part of this program which is taking place in her school. कम्प्युटर आम्हाला शाळेतनं खूप म्हणजे काही प्रोजेक्ट वगैरे शिकवतात. त्याच्यामध्ये खूप ॲप्लिकेशन आहेत. कोरल ड्रॉ ॲप्लिकेशन, ॲडोब फोटोशॉप ॲप्लिकेशन वगैरे खूप असे प्रोजेक्ट आहेत. कम्प्युटर या विषयामुळे जी मुलं आहेत 5वी ते 7वीची सहसा त्यांची हजेरी वाढलेली आहे. ज्या दिवशी त्यांचे तास असतात 2 तास, त्या दिवशी ते आवर्जून उपस्थित असतात शाळेमध्ये. CAL and DLLS school programs focus on teaching basic techno-digital skills which are in demand in today's world. The children get an opportunity to practice different applications on computers as a part of their weekly schedule. टीचर आम्हाला खूप चांगलं शिकवतात. ज्योती मॅडम आणि विपिन सर आम्हाला एवढे चांगले शिकवतात की आमच्या ते पटकन लक्षात असतं आणि आम्ही ते प्रोजेक्ट पटकन त्यांना करून दाखवतो. काही अडलं आम्हाला तर आम्ही त्यांना लगेच विचारतो. ते इतके चांगले की आम्हाला जे अडलं असेल ते लगेच सांगतात. असं नाही, असं करायचं, इथे हे नाही, इथे हे वापरायचं. खूप चांगले आमचे सर आणि मॅडम आम्हाला शिकवतात. Neha, a tribal girl, lives in Zaibori village where her parents work as farmers.
Neha has been given a laptop to practice at her own house as a part of Young Instructor program, which aims to create an awareness of digital learning in the community beyond school. मी घरी लॅपटॉप आणते तर पप्पांना, मम्मींना, आजींना मी फोटो वगैरे दाखवते, त्याच्यामध्ये गाणी असतात, गाणी ऐकवते, त्यांना सांगते, कम्प्युटरविषयी माहिती सांगते. फोटोशॉपमध्ये This allows the children additional time on computers. घरी देतात मला खूप चांगलं वाटतं, कारण शाळेमध्ये एक पिरियड असतो 35 की 30 मिनिटांचा. आम्ही पूर्ण दिवस त्या लॅपटॉपवर बसून राहावं असं वाटते. खूप चांगलं केलं सरांनी की तुम्हाला जर लॅपटॉप घरी घेऊन जायचा असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात. म्हणजे त्यांना संगणकाबद्दल खूप आवड आहे आणि त्यांना एवढा विश्वास आहे की मी जे काही करेन कम्प्युटरमध्ये ते खूप सुंदर प्रमाणे करेन. मला कम्प्युटर शिकून टीचर व्हायचं आहे. मी मोठा टीचर होणार. घर चांगलं होईल, घरामध्ये पलंग, पंखा, फ्रीज असे आणणार. Since mid-2017, SAP, along with Pratham Infotech Foundation, has set up a common service center. It includes a kiosk and a computer counter. पहिले त्यांना जावं लागतं तलासरीला, आपल्या इथे दाखल्यासाठी वगैरे काही पण रिचार्ज करायचा मारायचा असेल, काही पण कोणती पण गोष्ट करायची असेल तेव्हा तिकडे जात होते. आता ती सेवा आपल्या गावात आली म्हणजे त्यांना खूप सोय आहे असं ते लोक म्हणतात त्यांच्या म्हणण्यावरनं. कारण की आम्ही त्यांना लोक येतात त्यांना विचारतो ही सोय झाल्यापासून कसं तुम्हाला वाटतं सर, मग ते सांगतात ठीक आहे सर. In order to bridge the digital gap and encourage digital inclusion of the communities, the center performs a number of tasks. लाईट बिल असतं ते भरण्यासाठी, नंतर 7/12 उतार ते काढण्यासाठी येतो, मोबाईलमध्ये रिचार्ज भरण्यासाठी येतो. असं जे इथे काम आहे ते आम्ही इथे घेऊन येतो. The computer counter also helps in online government related work which they can do in their own village itself. ग्रामपंचायतमध्ये लोकांचा रहिवासी दाखला, जन्म नोंद दाखला आणि मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, 8 नंबर उतारा सर वगैरे दाखले देतात. Village level entrepreneurs are trained to manage the center effectively. They help the villagers with their work at the kiosk as well as at the computer counter. The villagers are more than happy. आम्हाला पहिलं क्लासरीला जायचं, भाडं जायचं आणि वेळही खूप जायचा. त्याच्यापेक्षा आम्हाला इथे शॉर्टकट्समध्ये वेळही कमी लागतो आणि भाडं आमचं बचतं, काम होतं लवकर. The Gram Panchayat is also pleased with the outcome. सतत ही मशीन इकडेच राहावी असं लोकांचं म्हणणं आहे. कारण की ह्याच्यापासून लोकांना खूप चांगली सुविधा भेटते. त्याच्यापासून ही सतत सेवा सुरू राहावी अशी आमची लोकांची इच्छा आहे. In the school of Girgaon village, digital Sakshar or digital literacy classes take place every evening. Programs like Microsoft Word, PowerPoint, Internet, and other related courses are taught here. L&T Public Charitable Trust and Pratham Infotech Foundation have also ventured out into a new arena of vocational training. Training of the famous local Warli art as a vocation. Youth and school-going children are receiving free of cost professional training in Warli drawings, and then the work of art is intended to be promoted through various online portals and earn a decent source of income. Thus,
In these developmentally backward villages of Talasari, we are reaching out to 17,250 plus students, 15,768 villagers, and 611 village youth. Reaching out to them to become digitally literate, reaching out to them to do their work digitally, reaching out to them to use online opportunities, and all this in their village, free of cost and at their own convenience. We are reaching out, and so can you.